गुरु आहेत सगळ्यात महान, जे देतात सगळ्यांना ज्ञान. या गुरुपौर्णिमेला करूया त्यांना प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या तुमच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या सर्वांना. गुरुपौर्णिमा स्पेशल ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर मी असे लवकर उठून उंबरठ्याची हळदी लेपन करते. तर बघा, मी इथे आज उंबरठ्यांचे हळदी लेपन केल्याने घरात सुख शांती नांदते. घरातील नकारात्मक तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक नजरा यापासून संरक्षण होते. म्हणून उंबरठ्यावर हळदीचे लेपन शुभ दिवशी करावे. तर आज गुरुपौर्णिमा निमित्त मी हळदीचे लेपन करत आहे. तसेच मी गुरुवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी सुद्धा हळदीचे लेपन करते, कारण की खूप शुभ असते हळद म्हणजे. तर त्याच्यासाठी हळदी लेपन करावेच. हळदी लेपन करण्यासाठी मी थोडीशी हळद घेतली आणि चंदन पावडर घेतली, थोडंसं अष्टगंधन घेतलं आणि गोमूत्र गुलाबजल करून मिश्र करून मस्तपैकी उंबरठ्यावर हळदी लेपन केलेले आहे. आणि आता छानपैकी मस्त अशी रांगोळी काढते. माझ्याजवळ रांगोळी काढण्याचे साचे आहेत, पण ते आत्ता मला मिळत नाही आहे. तर स्वामिनीने ते काय माहिती आहे म्हणजे गॅलरीमधून खाली टाकले होते, तर मी आणले नव्हते वाटते परत, तर ते मला आता मिळत नाही आहे. तर मग मी अशी हाताने सुंदर अशी रांगोळी काढून घेणार आहे. आणि माझ्याजवळ एवढा टाईम नव्हता म्हणजे रांगोळी जास्त अशी म्हणजे सुंदर बनविण्यासाठी, तर मी अशी सिंपलमध्ये अशी रांगोळी आता हातानेच काढून घेते. आणि रांगोळी पण खूप शुभ असते. आपण आपल्या दारामध्ये रोज रांगोळी काढलीच पाहिजे. त्याने लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामधील लक्ष्मी नांदते, सुख शांती नांदते. सगळ्या रोगराईपासून आपण मुक्त राहतो, म्हणजे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याच्यामुळे रोज सकाळी लवकर उठून आपले दार स्वच्छ करावे व आपल्या दारासमोर रांगोळी काढावी. तर मी अशा प्रकारे रांगोळी काढते, म्हणजे सिंपल रांगोळी असते माझी रोज. तर आज अशी छान सुंदर रांगोळी. तर इथे आता माझं सर्व काही झालेलं आहे आणि मी आत्ता ओवाळून घेते. तर प्रथम मी पुष्प अर्पण करते, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहते आणि मग त्याच्यानंतर आपला दिवा ओवाळून घेते आणि मग धूप अगरबत्ती आणि कापूर वगैरे जाळून घेते. खूप हवा आहे त्याच्यामुळे माझा दिवा 2 वेळा विझला आणि मी परत लावला आहे. पावसामुळं खूप वातावरण खराब आहे, हवा असल्यामुळे ते म्हणजे विझत आहे. तर बघा, मी परत लावून घेतला आहे आता आणि ओवाळून घेते. तर कापूर माझा पण विझत होता बार बार. तर आता इथे माझं ओवाळून झालं आहे. आता हे जेवढा वेळ राहणार तेवढ्या वेळ मी दिवा ही अगरबत्ती बाहेर राहू देणार. विझल्यानंतर परत घरामध्ये घेऊन येणार आणि आता इथे दर्शन घेते उंबरठ्याचे. तर मी अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक आता करून घेते. सर्वप्रथम मी पाण्याने त्यांचा अभिषेक करणार आहे. तर बघा, इथे मी पाण्याने आधी अभिषेक करते आणि अभिषेक करताना स्वामींचे नामस्मरण करायचे किंवा आपण किंवा ते स्त्री सुक्तम किंवा पुरुष सुक्तम असताना ते म्हटलं तरी चालेल, त्याचे पठण करायचे. ते जर नाही झालं तर मोबाईलमध्ये पुरुष सुक्तम याचे पठण करायचे त्यांना अभिषेक करताना. तर मी आता त्यांचे नामस्मरण करणार आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आणि मी पुरुष सुक्तम हे मोबाईलमध्ये पण लावलं होतं आणि
मी पुरुष सूक्तम मोबाईलमध्ये पण लावलं होतं आणि स्वामीचंच नामस्मरण पण केलं. तर इथे माझ्याजवळ चंदनाचे उटणे होते, तर मी ते पण स्वामींना लावून घेणार आहे अशा प्रकारे. तर बघा, मस्तपैकी त्यांचा अभिषेक झालेला आहे. आता परत एकदा मी पाण्याने त्यांचा अभिषेक करते आणि त्याच्यानंतर लवकर पूजा करायला घेते, कारण की 12च्या आत मला त्यांची पूजा करायची आहे आणि केंद्रामध्ये पण जायचं आहे मला दर्शनासाठी. तशी 10:30ला आरती असते, पण मी नाही जाऊ शकणार. आज लवकर सकाळी उठून मी आधी सर्व देवांची पूजा करून घेतली, त्यांना स्नान वगैरे करून सगळी म्हणजे तयारी करून घेतली. आणि आता हे बघा, स्वामींसाठी पूर्ण म्हणजे मांडणीत पिवळे वस्त्र मांडले आणि आता त्यांच्यासाठी रेड कलरचं वस्त्र टाकलं आहे खाली. आणि बघा, त्यांना आता हिना अत्तर खूप आवडतं, तर त्यांना मी हिना अत्तर लावून घेते. आणि त्याच्यानंतर चंदन आणि केशरचा छानपैकी मस्त असं त्यांना टिळा लावणार आहे. सर्वात आधी चंदन घेते त्यांना. चला, आता चंदनाचा आणि केशर जरा टिळा लावून झाला आहे. आता मी त्यांना मस्तपैकी छान असे वस्त्र आणलेले आहेत ते घालणार आहे. तर स्वामींसाठी मी वस्त्र आणले होते ते तुम्हाला दाखवते. मस्त असे रेड कलरचं वस्त्र आहे आणि गोल्डन कलरचं. त्यांना पिवळा कलर खूप आवडतो, पण पिवळा कलरचं वस्त्र मला मिळालं नाही, तर म्हटलं रेड कलरचंच घेऊन जावं. तर म्हटलं असं रेड कलरचं त्यांना छान मस्त असं वस्त्र आणलेलं आहे. बघा तुम्ही किती सुंदर आहे. आणि त्यांना एक फेटा पण आणलेला आहे छोटा मस्त, तर तो पण मी त्यांना घालणार आहे आता आणि रेडी करते स्वामींना. तर इथे आता माझे स्वामी रेडी झालेले आहेत पूर्णपणे. आता त्यांना रेडी करून माझं झालेलं आहे. आता मी लगेच आता पूजा करून घेते, त्यांना ओवाळून घेते आणि मग नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर चरित्र वाचते. स्वामी फार सुंदर दिसत आहेत आणि त्यांना असं म्हणजे पाहून खूपच प्रसन्न वाटते मला. आज स्वामींचा दिवस आहे, त्याच्यामुळे मी सर्वात आधी कुलदेवांना म्हणजे फुलं अर्पण केले आणि आता त्याच्यानंतर माझ्या स्वामींना फुलं अर्पण करत आहे आणि सर्व देवांना अर्पण करते, कारण की सकाळी फुलं कमी असल्यामुळे मी फुलं देवांना चढवलेच नाही, तर आता चढवते. तर मी अशा प्रकारे स्वामींना आता इथे ओवाळून घेत आहे. सर्वात आधी मी म्हणजे दिव्याने ओवाळून घेतलं, त्याच्यानंतर अगरबत्तीने आणि आता धूप अगरबत्तीने ओवाळून घेते आणि मग त्याच्यानंतर कापूर आणि लवंग हे पूर्ण घरामध्ये फिरवणार आणि स्वामींना पण ओवाळून घेणार आहे. आजच्या दिवशी कापूर आणि लवंग घरामध्ये जाळवीत, त्याने आपल्या घरामधील जेवढी काही नकारात्मक ऊर्जा आहे ते दूर होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येईल. आणि हे बघा, आता अशी पूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटते घरामध्ये. इथे मी माझ्या स्वामींना आता माझ्या गुरूंना त्रिवार मुजरा आणि नमस्कार करून घेते. तर अशा प्रकारे त्रिवार मुजरा केला जातो आणि नाक घासून माफी पण मागते. माझ्यामुळे काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी मला स्वामी क्षमा करा. ही माझी पहिली गुरुपौर्णिमा आहे आणि मी आज पहिल्यांदा गुरुपद घेत आहे. तर एक नारळ आणि एक फूल घेऊ शकतो आपण. गुरुपद घेताना संकल्प असा करावा, मी पूनम अजय लांडकर सेवेकरी आजपासून स्वामी महाराज तुम्हाला गुरु करत असून ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत वर्षभर आपण आमचा सांभाळ करून आमच्या जीवनातील निर्माण होणाऱ्या समस्या दूर कराव्यात. तसेच आजपासून तुम्हाला व परमपूज्य गुरु माऊलींना भूषणावह होईल व तुमच्या इच्छित इच्छा मिळवून राहील, अशा प्रकारची माझ्याकडून आपण गुणाकारी तन्मनधनाने सेवा करून घ्यावी, अशी मी आज आपल्याला चरणी विनंती करते. हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात, आपण माझा योग्य सांभाळ करावा. तर इथे मी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाला असं ओवाळून गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचं चरित्र वाचण्याआधी मी श्री स्वामी सत्वन आणि
एक माळ त्यांचे नामस्मरण अशा प्रकारे सेवा करून घेते आणि त्याच्यानंतर स्वामी चरित्र वाचते, तेव्हाच आपल्याला लाभ होतो असं केंद्रामध्ये सांगतात. तर आपण रोज त्यांची नित्यसेवा जी असते ती अशाच प्रकारे करावी. तर आज स्वामींचा दिवस आहे, म्हणजे आपल्या गुरुचा दिवस आहे. तर मी आजसुद्धा अशाच प्रकारे सेवा करत आहे आणि आता मी स्वामी चरित्र वाचणार आहे. तर इथे मी स्वामी चरित्र वाचून घेते आणि इथे माझा 18वा अध्याय चालला आहे. तर स्वामी माझ्या लाईफमध्ये कसे आले, तर मी 8वीमध्ये होती त्यावेळेसच स्वामी म्हणजे न कळत मी त्यांची सेवा करत होते. म्हणजे मी फक्त केंद्रामध्ये जायचे आणि त्यांचं नामस्मरण करायचे. तर तेव्हापासून ते माझ्या लाईफमध्ये आहेत. तर मी आत्तापर्यंत फक्त त्यांची सेवा करत आलेली आहे. मला एवढं कळत नव्हतं की म्हणजे कसं गुरु त्यांना करावं हे असं. तर मी जेव्हापासून म्हणजे इथं आता लग्न झालं माझं तेव्हापासून मला कळायला लागलं. तर मग मी जशी जशी केंद्रामध्ये जायला लागली तशी मला त्यांच्याविषयी म्हणजे माहिती मिळायला लागली आणि त्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलंच झालेलं आहे आणि ते आहेत माझ्या पाठीशी. आणि जे काही माझ्या लाईफमध्ये होतंय तर ते स्वामीच करून घेत आहेत आणि स्वामींमुळे माझं खरंच खूप चांगलं झालं आहे. तर आज ही माझी पहिली गुरुपौर्णिमा आहे आणि हे माझं पहिल्यांदाच गुरुपद मी घेते. तर आजपर्यंत मी फक्त त्यांची सेवा करत होती. तर आणि आता गुरुपद मला खूप दिवसाचं म्हणजे असं घ्यायचं होतं. मी तसं त्यांना मनातल्या मनात गुरु मानलं होतं माझं. पण आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे केंद्रामध्ये सांगतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाही का आपण संकल्प करावा आणि त्यांना आपलं गुरु करून घ्यावं. तर मी ते आत्ता घरच्या घरी केलेलं आहे आणि तेच नारळ आता मी आपल्या केंद्रामध्ये जाऊन ठेवणार आहे. घरी न ठेवता केंद्रामध्ये नेऊन ठेवावं. आणि आज केंद्रामध्ये खूप गर्दी असते, नाहीतर तिथेच म्हणजे मी जाऊन म्हणजे नारळ घेऊन तिथेच संकल्प करून त्यांना ठेवलं असतं. पण मग मला असा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत म्हणजे असं शेअर नसतं करता आलं. माझी साधी सिंपल सेवा आहे, मला एवढं काही कळत पण नाही. पण जेवढं मला केंद्रामध्ये सांगितलेलं आहे मी तेवढी म्हणजे सेवा करते आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशी मी आज सेवा केली आहे आणि साधी सिंपल सेवा आहे. स्वामींना फक्त मनोभावे आपण शरण जा, बाकी काही नाही. स्वामींना काही नकोय, फक्त त्यांना सेवा पाहिजे. तर तुम्ही मनाधनापासून स्वामींची सेवा करा. तर स्वामीनी आणि मी इथे केंद्रामध्ये आलोय बघा. आता केंद्रामध्ये गर्दी कमी झालेली आहे. खूप छान आज खूप गर्दी असते आणि पाऊस असल्यामुळे आणि माझी घरची पूजा असल्यामुळे मी लेट झाली केंद्रामध्ये आले. आता मी नारळ घेऊन तर इथे मी स्वामींना नारळ अर्पण करणार आहे आणि परत प्रार्थना करणार आहे. तर बघा इथे आधी या वडाला आपण फेरे मारून घेऊया. तर मी अशा प्रकारे अशी मारून घेत आहे. इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी माझा कोणीही नव्हतं, सिद्धी पण नव्हती आली आणि माझे मिस्टर पण नव्हते आले. तर बघा स्वामी आमचं केंद्र बघा किती सुंदर आहे आणि फायनली म्हणजे माझे दर्शन केंद्रामध्ये पण स्वामींसोबत झाले आणि मी खूप खुश आहे आणि खूप प्रसन्न पण आहे. आजच्या दिवशी माझं सगळं काही चांगलं झालेलं आहे. माझी पूजा पण छान झालेली आहे आणि मी इथे स्वामींना आता मुजरा करणार आणि स्वामींना माफी मागणार आहे की माझ्याच्याने आजच्या दिवशी जे काही चुका झाल्या असतील आणि या वर्षात जेवढ्या काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी मला स्वामी माफ करा. तर मी अशी प्रार्थना करणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर बघा इथे स्वामी आणि खूप छान मस्त अशी सजावट केली आणि बघा इथे सेवेकरी अभिषेक करत आहे मूर्तीचा छोट्या. तर ज्यांचा अभिषेक राहिलेला होता ते इथे येऊन अभिषेक करत आहे आणि हे बघा इथे स्वामी चरित्र सारामृतचं वाचन. तर इथे बघा स्वामी केंद्रामध्ये मस्त शॉप आहे. इथं स्वामींच्या सर्व वस्तू मिळतात बघा अशा प्रकारे. तर इथे मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतले. त्यांच्यासाठी मी घेवड्याची भाजी, वरण भात, चपाती आणि भेंडीची भाजी आणि खीर अशा प्रकारे त्यांना नैवेद्य बनवले. जेवढं माझ्या चाने करून झाले तेवढे मी त्यांच्यासाठी अशा प्रकारचं नैवेद्य त्यांना दाखवले. जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये.